धुळे. वाहतुकीमुळे धुळ्यात आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत व हा प्रकार सुरूच राहील, कारण धुळ्यातील वाहतूक व्यवस्था व अतिक्रमण या घटनेला जबाबदार आहे. काही दिवसापूर्वी देवपूर भागात सुरळीत वाहतूक नसल्याने या ठिकाणी मोठा ट्रक येऊन एका तरुणाचा जीव गेला. पोलीस अधीक्षक यांनी काही अतिशर्ती लावून मोठ्या वाहनांना शहरात बंदी लावून घेतली होती. तरी देखील शहरात अनेक मोठे वाहन भरधाव वेगाने धावत असतात. त्यामुळे अनेकदा शहरात जात असताना भीती निर्माण होते. वाहतूक शाखेत कोट्यावधी खर्च होतोय, परंतु काम किती व कोणते यावर कुणाचेच लक्ष नाही. बसस्थानकाच्या बाहेर रस्त्याची रुंदी कमी असताना देखील या ठिकाणी मोठा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी नो पार्किंग जागेवर अनेक वाहने रस्त्यावरच दिसतात, परंतु वाहतूक कर्मचाऱ्यांना कुठेही चिंता नसताना एका जागेवर उभे राहून नेमकं कुठले काम करते हे सगळ्यांनाच माहीत आहे. धुळे शहरात प्रवेश मार्ग म्हणजे चाळीसगाव चौफुली. या ठिकाणी तर तब्बल 4 ते 5 पोलीस वाहतूक कर्मचारी नेमलेले आहेत. नेमकं ते काय काम करतात हे देखील आपण पाहू शकता. शासनाने या गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे व योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, कारण यात जनतेच्या कष्टाचा पैशाचा वापर होतोय.